वडाळा स्टेशन परिसरामधली ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक वाहनं जी आहेत ती अनेक ठिकाणी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे कमरेपेक्षा सुद्धा जास्त पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरात साचलंय। महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस या ठिकाणी आहेत, मात्र ज्या पद्धतीचा पाऊस कोसळला आहे आणि त्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी पाणी जे आहे ते कमी करणं अडचणीचं ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे। पंप सुरू ठेवलेले आहेत, मात्र पाणी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे त्यामुळे अनेक अडचणी या ठिकाणी येत आहेत। अनेक पालक जे आहेत ते आपल्या मुलांना घेऊन घरी जाताना पाहायला मिळत आहेत। समोर आपण पाहतोय शाळेतून घरी जाणारी ही सर्व मंडळी आहे ही पावसाच्या पाण्यात अडकली आहे आणि रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळं रस्ते वाहतुकीचा पर्याय त्यांच्यासमोर आहे। मात्र रस्त्यावर देखील ज्या पद्धतीचं हे पाणी साचले त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेकांशी आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। शाळेतून घरी चाललेली ही सर्व मंडळी आहेत, जवळ वडाळा आणि आसपास परिसरातली जी राहणारी मंडळी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, कुठून आला आणि कुठे चाललाय? कुठून आलाय? जय श्री राम। कुठून आलाय? चेंबूर। और कितने देर से फंसा है यहाँ पे? ये एक कुछ नहीं, कॉलेज से अभी आया हूँ तो कॉलेज से आए हो? आप किधर से आए दादा? साइन मावशी, किती वेळ झालं पावसात अडकला इकडे? इथे 1 तास झाला आम्हाला। 1 तास झाला। कुठे चाललाय? मी इथे वडाळ्यात चालले पोलीसच्याकडे। लोकल चालू आहे का बंद आहे? बंद आहे वाटतं सध्या। मी जुईनगरला राहते, हां, पण आता जुईनगरला जायला बघू, आता मार्ग काढू काय ना काय। कामाला गेला होता कुठं? कामाला जाते इथे माटून घ्यायला। हां, फायगाड्यांची माटून गेला कामाला जाणारी मंडळी आहेत, नवी मुंबईत आलेली, आणि ती या पावसाच्या पाण्यात फसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक विद्यार्थी जे आहेत ते आता शाळा सोडली आहे, त्यामुळे सगळेजण जे आहेत ते घरी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाण्याचा मोठा प्रवाह या ठिकाणी आहे आणि त्यामुळं रस्त्यानं चालताना, पाण्यातून चालताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। कुठून आलाय? कुठून आलाय? वडाला। क्या परिस्थिति है अभी? बच्चों के लिए परिस्थिति बहुत हालत खराब है अभी इधर यहाँ पे, और इतनी हालत खराब है कि पब्लिक को निकलना बहुत ज़्यादा भारी हो गया। अच्छा, हाँ। कितने समय से यहाँ पे फंसे हैं? अभी ये पूरा दिन बंधू नगर है, पूरा हालत बहुत ही साधारणपणे 1-1.5 तासांपासून ही सर्व मंडळी जी आहेत ती अडकलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही सर्व विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणाहून घरी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या अनेक अडचणी नागरिकांना, विद्यार्थ्यांना जाणवत आहेत आणि त्यामुळं मोठा पावसाचा फटका या ठिकाणी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। वडाळा स्टेशन परिसरातली ही सध्याची दृश्य आहेत। वडाळा मोनोरेल स्टेशन आपण समोर पाहतोय आणि त्याला लागूनच शेजारीच त्या ठिकाणी लोकलचं स्टेशन देखील आहे। ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे त्यामुळं नागरिक सध्या घरी जाताना मोठ्या समस्यांचा सामना करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।